पनवेल तालुका पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर पळसपे जवळील पुणे लेनवर दिनांक 9 सप्टेंबर रोजी 9:30 वाजता मध्य प्रदेश राज्यातील ट्रक चालक लघुशंकेला थांबला असता त्याला खालापुरातील दरोडेखोरांच्या टोळीने लुटले होते। या घटनेचा पनवेल तालुका पोलिसांनी आठवड्यात तपास लावून दरोडेखोरांना जेरबंद केले। निव्वळ तांत्रिक तपासावर पनवेल पोलिसांनी ही कामगिरी केली। ट्रक क्रमांक MH14 KQ 5008 हा मंदिरलाल रामगरीब पटेल वय 35 राहणार तमरासाट बँक राजीव गांधी प्राथमिक विद्यालय पोस्ट अभिलकी 25 जिल्हा रिवा राज्य मध्य प्रदेश चालवत होता। ट्रक चालकाला दरोडेखोरांनी जीवेठार मारण्याची धमकी त्यानंतर लाथाबुक्याने मारहाण करून जखमी केले होते। त्याच्याकडील 2 मोबाईल हँडसेट व 23,000 रुपये रोख रक्कम मारहाण करून चोरून नेली। या प्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाणे येथे BNS कलम 309(4) 309(6) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। या दाखल गुन्ह्याचा तपास पोलीस आयुक्त नवी मुंबई मिलिंद भारंबे, पोलीस सहआयुक्त संजय एनपुरे, अतिरिक्त पोलीस आयुक्त दीपक साकोरे यांच्या आदेश व सूचनांप्रमाणे तसेच पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 पनवेल प्रशांत मोहिते व सहाय्यक पोलीस आयुक्त पनवेल विभाग अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या स्वतंत्र पथकाने लावला। गुन्ह्याचा कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसताना पोलिसांनी तांत्रिक व गोपनीय माहितीद्वारे तपास लावला। एकूण 8 दरोडेखोर होते। रोहन उर्फ गुड्डू गोपीनाथ नाईक वय 24 वर्ष, रोहिदास सुरेश पवार वय 23 वर्ष, आतिश रोहिदास वाघमारे वय 26 वर्ष, मनीष काळूराम वाघमारे वय 35 वर्ष, सर्व राहणार निंबोडेवाडी तालुका खालापूर जिल्हा रायगड यांना 16 सप्टेंबर रोजी मध्यरात्री खालापूर परिसरातून अटक करण्यात आली। तर शंकरचंद्र वाघमारे वय 18 वर्षे 5 महिने यालाही 11:24 वाजता सापळा रचून पकडण्यात आले। या गुन्ह्यातील इतर 3 आरोपींचा शोध सुरू आहे। पकडलेल्या आरोपींकडून 41,000 रुपये किमतीचे 5 मोबाईल फोन व 7,000 रोख रक्कम असा एकूण 48,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। या 8 दरोडेखोरांपैकी रोहन उर्फ गुड्डू हा नामचीन आहे। त्याच्यावर यापूर्वी पनवेल तालुका पोलीस ठाणे येथे 2 व खालापूर येथे 1 असा जबरी चोरी व दरोड्याचा गुन्हा दाखल झालेला आहे। या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक गुन्हे श्रीशेलकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिरुद्ध गिजे, पोलीस उपनिरीक्षक हर्षल राजपूत, पोलीस हवालदार विजय देवरे, सुनील कुदळे, महेश धुमाळ, शिवाजी बाबर, सतीश तांडेल, वैभव शिंदे, पोलीस शिपाई राजकुमार सोनकांबळे, आकाश भगत, भीमराव खताळ, प्रवीण पाटील यांनी लावला। रस्त्यावरील अशा प्रकारच्या लुटीला पोलीस प्रशासनाकडून प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने रात्रीच्या वेळी प्रवासादरम्यान वाहन चालकांनी आपले वाहन ज्या ठिकाणी पोलीस चौकी किंवा अधिकृत थांबा असलेल्या अमेठी युनिव्हर्सिटी लगत पार्किंगच्या ठिकाणी थांबावे असे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना पोलिसांकडून आवाहन करण्यात येते। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो पनवेल। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।